लालबाग राजा मंडळाकडून यावर्षी 24 तास अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याला मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली असून पोलीस परवानगीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं पोलीस प्रशासनाशी बोलणं सुरू आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं नियोजन मंडळाकडून करण्यात आलेलं आहे। 24 तास इथं अन्नछत्र सुरू ठेवण्यासाठी म्हणून ही योजना आहे आणि लालबागच्या राजाच्या मंडळाकडून तशा पद्धतीनं आता पावलं उचलली जात आहेत। महापालिकेने परवानगी दिलेली आहे, परंतु पोलिसांसोबत या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता अन्नछत्राद्वारे 24 तास महाप्रसाद मिळणार असल्याचं इथं दिसतंय, परंतु पोलीस काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पोलिसांच्या परवानगीसाठी म्हणून लालबागच्या राजा मंडळाचं आणि पोलीस प्रशासनाचं बोलणं सुरू असल्याची माहिती समोर येते। दर्शनाला येणाऱ्या भाविकांना 24 तास महाप्रसादाची सोय करण्याचा विचार लालबागचा राजा मंडळ करत आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुंबई पालिकेने तशी परवानगी दिलेली आहे, परंतु सध्या तर आपण बघतोय गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। पाहणी करतायत ते कशा पद्धतीने भाविकांचा या ठिकाणाहून भाविक येतील आणि काय पद्धतीचं नियोजन असेल त्या संदर्भातली पाहणी सध्या योगेश कदम करत आहेत। लालबागच्या राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।